आता पोलीस भरती झालेली आहे आणि अनेकांना वाटतंय आता काय 2-3 वर्ष पोलीस भरती होत नाही। लक्षात घ्या, पोलीस भरती 2022-23 ची झाली, 23-24 ची झाली, 24-25 ची झाली। म्हणजे तुमच्या समोर दरवर्षी पोलीस भरती होत आहे। फक्त कोविडच्या काळामध्ये तुमची पोलीस भरती 1 वर्ष लेट झाली होती, त्याच्यामुळे 2 वर्ष गॅप वाटत होता। तसं काहीच नाही, तुम्ही ह्याच्या आधीचा सगळा इतिहास बघून घ्या। पहिली पोलीस भरती झाल्यानंतर दुसरी पोलीस भरती 1 वर्षाच्या आत लगेच जाहिरात येऊन प्रोसेस सुद्धा चालू होते। मागच्या वर्षीचं बघा नाही तर त्याच्या मागच्या वर्षीचं बघा, जागा सुद्धा दमदार आहेत, नवीन आकृती बंद येत आहेत, त्यामुळे जागा अजून वाढणार आहेत। लक्षात घ्या, स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे, काठिण्य पातळी वाढत आहे, मेरिटचं कट ऑफ वाढत आहे। फिजिकलचा ऐनवेळी भरोसा सांगू शकत नाहीत, कारण मार्क अनेकदा अचानक कमी होतात। 1-2 सेकंदावरून तुमचे 2-2, 5-5 मार्क कमी होतात। त्यामुळे आत्तापासून प्रयत्न करणं आवश्यक आहे। पुस्तक असेल, टेस्ट असेल, क्लास असेल, जे काय करायचंय, जशी प्रॅक्टिस करायची, जसा अभ्यास वाढवायचा आहे तसा तुम्ही आत्तापासून वाढवा, कारण येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा अजून वाढणार आहे, कमी होणार नाही। जे विद्यार्थी नव्याने सुरू करत आहेत किंवा ज्यांना आता झालेल्या परीक्षेत अपयश आलं आहे, आता पुन्हा नव्याने चालू करायचं आहे, त्यांनी सुरुवात करताना वर्दीचा राजमार्ग हे पहिलं पुस्तक घ्या, जेणेकरून हे ऑल इन वन आहे। त्याच्यानंतरच तुम्ही काळा घोडा घ्या, पांढरा घोडा प्रश्नसंच घ्या, जेणेकरून तुमचा घटकनुसार असेल किंवा पेपरनुसार असेल, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास होईल। ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे। फक्त गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे तुमचा 40 ते 50% अभ्यास होतो, विश्लेषण होतं। बाकीचं काय करायचं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न विश्लेषणाची आवश्यकता आहे, पण तो नंतरचा भाग झाला। सुरुवात मात्र वर्दीचा राजमार्ग, आणि त्यासोबत तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा सराव चालू ठेवू शकताय। घडामोडी असेल किंवा इतर जे विषय आहेत तुम्हाला ते सुद्धा अभ्यासा, जेणेकरून तुमचा पोलीस भरती सोबत इतर परीक्षांचा सुद्धा अभ्यास होईल। आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्ही जास्त अभ्यास केला, जास्त सराव ठेवला तर 100% यश मिळेल। अजिबात खचून जाऊ नका। जिथं वाटन तिथं अभ्यास करा, जिथं वाटेल तिथं मैदानी चाचणी करा। मग तुम्ही राहत्या घरात, राहत्या तुमच्या गावामध्ये करू शकताय, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, पुण्या मुंबईत जाऊन कुठेही करू शकताय। जवानी ह्या पोलीस भरतीत बर्बाद करू नका। करायचं तर मन लावून, नाही तर बंदच करून टाका।